नमस्कार. उपवासाची मोकळी मऊसूत साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी 1 वाटी साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून त्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालून रात्रभर भिजवून घेतला. साबुदाणा छान भिजला आहे आणि अजिबात चिकट झालेला नाही. एका कढईमध्ये 2-3 चमचे तूप गरम करून त्यावर 4 कमी तिखट मिरचीचे बारीक तुकडे करून मिरचीला डाग येईपर्यंत परतून घेतले. नंतर 2 मध्यम आकाराच्या उकडलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून तूप आणि मिरचीवर परतून घेतल्या. बटाट्याचा हलका रंग बदलल्यावर भिजवून घेतलेला साबुदाणा घातला. तो ढवळून झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ काढून घेतली. झाकण काढून ढवळून परत झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ काढली. साबुदाण्याचा रंग बदलल्यावर यामध्ये जाडसर कुटून घेतलेले शेंगदाण्याचे थोडे कूट घातले. एकदा मिक्स करून घेतले. नंतर उरलेले कूट, चवीपुरते मीठ आणि 2 छोटे चमचे साखर घालून खिचडी मिक्स करून घेतली. झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली. मस्त मऊ मोकळीसूत खिचडी तयार. तुम्ही पण नक्की करून बघा.